पहिला निकाल 91 मताने दादा विजयी झाले. दादांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. आणि इथून पुढचे निकाल देखील दादांचं नेतृत्व, कर्तृत्व, शेतकऱ्याबद्दलची त्यांची जी काही कळवळ आहे, कणव आहे आणि शेतकऱ्याचं ऊसाचं उत्पन्न याच्या माध्यमातून वाढलं पाहिजे, त्याकरता त्यांची सक्रिय कामकाज करण्याची पद्धत चाललेली आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे 9,000 रुपये खर्च, महाराष्ट्र गव्हर्नमेंट 9,000 रुपये खर्च देणार, VSI 8,000 रुपये खर्च देणार आणि राहिलेले 8,000 रुपये सभासद आणि कारखाना या दोघांनी खर्च करायचा. म्हणजे इतका मोठा बोजा दादांनी शेतकऱ्या डोक्यावर जर कमी केला, प्रामाणिक हेतू हा की यांना परवडणार नाही, मग हे यांना इतका खर्च परवडणार नाही, ह्या AI मध्ये इन्व्हॉल्व होणार नाहीत आणि मग यांचं ऊसाचं उत्पादन वाढणार नाही. त्यांना मदत केली पाहिजे. त्यांचा स्वभाव पहिल्यापासून असा आहे, गरजू माणसाला मदत करायची आणि त्याला हात द्यायचा चांगला मदत. या ठिकाणी सर्वसामान्य माणूस देखील निवडून आला होता, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः उभे राहिले. कशामुळे उभे राहिले? तर काय ते ब वर्ग मतदारसंघामध्ये मतदार आहेत, ते 3 संस्थांनी त्यांना प्रतिनिधी पाठवलेलं आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेला प्रत्येकाला अधिकार हा, या मतदार यादीमध्ये तुमचं मतदार म्हणून नाव आहे, त्या मतदार संघामध्ये तुम्हाला उभं राहता येतं आणि मतं मागता येतात. ज्यादा मतं मिळाली ते निवडून येता येतात.